नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज परत आपण जळगाव खानदेशा भागामध्ये पहूर या ठिकाणी आलेलो आहोत. प्लॉट वांग्याचंच आहे, आपण या ठिकाणी पाहू शकतो. पण आजच्या व्हिडिओमध्ये एक विशेष असे आहे की दादा जे आहेत ते मागील 5 वर्षापासून मिशन समृद्धीसोबत जोडले गेलेले आहेत. मागील 5 वर्षापासून हे मिशन समृद्धी अंतर्गत मार्गदर्शन घेत आहेत आणि ही फक्त वांग्यासाठीच नाही तर प्रत्येक पिकासाठी घेत आहेत. त्याच्यासोबत समाधान सर यांनी प्रत्येक वर्षी त्यांना सर्व्हिस दिलेली आहे. आता यावर्षीचे त्यांचे अनुभव काय आहेत ना, हे मी तुम्हाला दाखवतो. आणि सर्वात मेन फॅक्टर, दादांनी वांग्यानं 2 महिने झाले खत टाकलेलं नाही आहे. आणि खत टाकलेलं नसताना वांग्याचा जो तोडा निघाला किंवा जे काही वांगे निघले ते ऐकून तुम्ही हैराण आणि परेशान व्हाल. काऊन की ज्या लोकांनी टाकलेलं आहे त्याचा आणि यांच्यामध्ये काय फरक पडला हे आता आपण मी नाही सांगते, त्यांच्याकडनं ऐकूयात. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा बरं एकदा. सुखदेव रामा चव्हाण, राहणार पौर कसबे, तालुका जिल्हा तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. आता मला एक सांगा, 5 वर्षापासून तुम्ही आमच्यासोबत आहे. हो, 5 वर्षापासून तुम्ही मार्गदर्शन घेताय. 5 हो. वर्षापासून ज्या ज्या औषधी सुचवल्या त्या तुम्ही वापरलेले आहे. वापरले म्हणजे जैविक असतील, रासायनिक असतील, सगळ्या औषधी तुम्ही वापरल्या. वापरल्या. सगळ्याचे रिझल्ट तुम्हाला माहित आहेत, बरोबर आहे. माहिती. आता मला एक सांगा, हा जो प्लॉट हा किती महिन्याचा आहे? हा प्लॉट तरी बी 3 महिन्याचा. 3 महिन्याचा प्लॉट झाला. तोडे किती झाले? थोडे 6 तोडे आतापर्यंत झालेले आहेत. झाले. आता इथून पुढे अजून किती निघतील याचा अंदाज अंदाज नाहीये. उपटोस्तर चालतं. उपटोस्तर अजून चालणारच आहे ते. हो. आता जे आजूबाजूचे शेतकरी तुमच्या ते आणि आता तुम्ही जे काही 2, 4, 5 वर्षापासून मिशन समजा शेती करताय, जे जैविक ट्रीटमेंट करताय, तर यावर्षी तुम्ही म्हणताय की मी खत टाकलेलं नाही. तो किस्सा सांगा एकदा, काय किती आपण खत टाकलंय का नाही टाकलंय, का किती तोडे निघले? 6 तोडे निघले. 2 महिने झाले मी खत टाकलं नाही. पण मग हे जैविक नाही का, ते रासायनिक खताची बराबरी करू राहिले. त्याची बरोबरी करतोय. बरं, खर्चामध्ये खर्चामध्ये खूप बचत झाली. बचत आहे हा. की ते रासायनिकची खतं टाकायला गेलो तर तिला वेळ पण लागतो, रिझल्ट येईल त्याला पण मजुरी वेळ लागते. लागतो. परत इथं तशी काही कंडिशन वाटते तशी काहीच कंडिशन. म्हणजे काय जैविक रासायनिक औषध तुम्ही वापरले असेल त्याची. तर याला सांगा किती महिने झाले खत टाकलेलं नाही? 2 महिने झाले मी खत टाकलं नाही. अच्छा शेजारच्या प्लॉट मध्ये टाकले त्यांना. अच्छा. त्यांच्यापेक्षा आपलं उत्पन्न जास्ती आहे. आता हे तिन्ही प्लॉट आता मिशन समृद्धी अंतर्गत चालू आहे. सर एकदा मागे दाखवा बघा. यांचे 5 वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे. हे जे शेजारचा प्लॉट यांनी आता कुठेतरी सुरुवात केली आहे. म्हणजे आतापर्यंत त्यांचा भरोसा नव्हता, पण आता कुठेतरी त्यांनी सुरुवात केलेली आहे यावर्षी. यांचा प्लॉट बघा शेजारीच आहे, हा यांचा प्लॉट बघा शेजारीच आहे, अजून एक प्लॉट यांच्या तिकडे समोर आहे. असे 3 प्लॉट एका शेजारी आहे. या 3 प्लॉट जे तोडे निघले ते कसे निघले? ते आपला निघला 23 क्विंटलचा. अच्छा. यांचा निघला 15 क्विंटलचा. हा, आणि त्यांचा निघला 11 क्विंटलचा. म्हणजे प्लॉट तेवढेच का? प्लॉट तेवढे, क्षेत्र तेवढंच, क्षेत्रही तेवढंच. एकर समध्यांचे तिघींचे क्षेत्र. बांधायला बांध लागेल बांधाले बांध. आणि सगळी ट्रीटमेंट वगैरे त्यांची वेगळी होती, आपली वेगळी होती. आपले मिशन समृद्धीची ट्रीटमेंट होती आणि त्यांची रासायनिक जे काय असेल ते असेल समजा. पण एवढा मोठा फरक, एकाला 13 क्विंटल, एकाला किती 15 आणि आपल्याला 23. म्हणजे आपल्याला खतं टाकली नाही, त्याने खतं टाकलेले होते का? हा, त्यांना खत टाकलेलं होतं. बघा शेतकरी बांधवांनो, शेजारच्या शेतकऱ्यांनी खतं टाकलेले असून सुद्धा तोडा किती निघला? 11, 13, 15 असा. आणि यांनी खतं टाकलेली नसून सुद्धा तोडा किती निघला? 23 क्विंटलचा तोडा निघलाय. आणि हे सगळं पाहून आता कुठेतरी ते म्हणताय की आम्हाला बी सांगा काय करताय. आणि आता कुठे जाऊन त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. दुसरा तोडा त्यांचा 40 क्विंटल, आपलं 31 क्विंटल. 31 क्विंटलचा दुसरा तोडा निघला होता. हा. आणि आपला जो मागचा याच्या 6वा आधीचा- तोडा निघला, याच्या आधीचा 6वा निघाला. समजा, हा, 6वा तोडा 23चा निघला. हा, 6 तोडे झाले ना, तर हा. 6वा तोडा 23चा निघला. 23चा. त्याच्या अगोदर मग जे काय तोडे 25, 30. ते पुढेच निघले समजा. हा. म्हणजे असे 6 तोडे झालेले. 6 तोडे. आता मला एक सांगा, यांनी जे काही मिशन समृद्धी अंतर्गत ज्या काही औषधी तुम्ही सुचवल्या होत्या हा. त्या कोणत्या कोणत्या होत्या? यांचं कसं आहे, जसं वांग्याचं रोप नर्सरीतून आलं त्या दिवसापासून त्यांचा संपर्क आहे, कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे बुडवून लावण्यापासूनच. हा, बोलून अच्छा. लावण्याचं. त्यांचा कॉन्टॅक्ट माझ्याशीच राहिला सगळा. मग तिथून ते ट्रीटमेंट सुरू झाली. त्यांचं वांग वगैरे शेट झाल्यानंतर मग त्यांना ते ज्वाला वगैरे दिलं मी फवारणीसाठी. अच्छा. काही लेक्सा दिलं, काही प्रोटेक्शन दिलं. मग ते असे त्यांची फवारण्या काढत गेले. काही जमिनीतून फूड ड्रिप दिलं, प्रोटेक्शन दिलं. आता ते लेक्सा, फ्लोरा, वरतून फ्लोरा, आता डॉल्फिन बरं, मला एक सांगा, दिलं. हे जे तुम्ही औषधी सांगताय हा. यांना थ्रिप्सवर काम करताय, नाही, यांना थ्रिप्स पांढऱ्या वगैरे माशीवर नाही. काम करताय. मी त्यांना आधी सांगितलंय, आपलं थ्रिप्सवर अळीवर बिलकुल अजिबात कारण काम आपण करत जैविक नाही. देतो. जैविक मग ते देतो. थ्रिप्सवर, माईटवर, पांढऱ्या हा. माशीवर काम करत नाही. तुम्ही फक्त ते थ्रिप्सचं नाळीचं तुम्ही पाहा, तुमचं उत्पन्न तुम्ही पाहता. म्हणजे उत्पन्न वाढण्याचं तुम्ही हा, पाहता. उत्पन्न. आता यांचं म्हणणं आहे की थ्रिप्स आळीसाठी मी औषध देत नाही.
तुम्ही ते मार्केटमधून कुठून बी घ्या, पण ज्या काही झाडाची ताकद वाढवायची आहे, फुलं लावायची, क्वालिटी ठेवायची, फुटवे फोडायचे, त्यासाठी मी तुम्हाला औषधी देतो. तर ज्या काही औषधी यांनी दिल्या त्याचे रिझल्ट कसे वाटले? रिझल्ट तर लगेच आज सोडलं की काल रिझल्ट भेटू राहिला त्याचा. म्हणजे आज सोडली की उद्या उद्या रिझल्ट रिझल्ट लागेल. यांचं कसं आहे उद्या रिझल्ट भेटायचं कारण काय आहे, हे कंटिन्युअसली 5 हा वर्षापासून कंटिन्युअसली आपलं 5 product वर्षापासून वापरताय. वापरताय. बरोबर. हा, झालं त्यांचं ऑर्गॅनिक वापरल्यामुळे ते काय होतं 100% ऑर्गॅनिक वापरल्यामुळे त्यांच्या जमिनीमध्ये ना ऑर्गॅनिक कर्बाचं वाढत चाललंय. चाललं त्याच्यामुळे result पण तेवढे fast. रिझल्ट फास्ट भेटतात. आता जे जे शेतकरी नंतर आलेत, आता हे यांचे शेजारचे शेतकरी आहेत, त्यांना मग थोडे लेट भेटतील ना. पण मग रिझल्ट आले की रिझल्ट त्यांना पण? आले ना त्यांचे. त्यांचं काय म्हणणं आहे आता सध्या? त्यांचं बी आता जोपास ते सुरुवात करली त्यांची, त्यांचं नाहीच आहे. आता तुम्ही जसं सांगाल तसं ते त्या पद्धतीने करणार आहे. करणार आहे. बरं, तुम्ही समाधानी आहात एकदम. आमच्यासोबत? हो. म्हणजे काही खर्चामध्ये बचत झाली असेल किंवा जे उत्पन्न तुमचं निघतंय? उत्पन्न वाढतंय माझं या औषधी बसून माझं उत्पन्न भरपूर वाढलंय. बरं, मला एक सांगा. तिकडे पण 1 एकर क्षेत्र आहे त्यांचं. बिल्डर वांग लावलंय भरीत आणि कारलं पण लावलंय. अच्छा, त्याच्यावर बी हा, ट्रीटमेंट चालू आहे. त्यांचं मग त्याच्यावर इतरांपेक्षा इतरांना मी 1 चांगलं आहे. एकर कारलं लावलंय त्यांच्यापेक्षा यांना 20 गुंठे कारलं येईल समजा. तर त्यांच्यात बी चांगलं उत्पन्न आलं त्यांना कारलं. 9 वखर आहे आपले. 6 कारले. क्विंटल माल तोडला मी ना बिल्डरचा. बिल्डरचा? अच्छा, आता सध्या? आता उद्याच तोडला. म्हणजे उद्या. कालच तोडला. कालच अच्छा. तोडला. बरं, शेतकरी बांधवांनो, एक चांगली गोष्ट सांगू तुम्हाला अजून काय. दादांनी मागच्या वर्षी घर बांधलंय स्वतःचं, आणि ते कशाच्या भरोश्यावर माहिती आहे? फक्त वांगीच्या भरोश्यावर. याच्या अगोदर त्यांचं वांगही होतं, त्यांचे कारलेही होते. आता काय म्हणतं, मला कारले लावायचीच नाही, मला काय लावायचंय फक्त वांग. का बरं? वांग्याचे किस्सा कसं झालं मला सांगा ना थोडंसं. म्हणजे घर बांधायचा किस्सा आपला. घर बांधायचा किस्सा असा आहे. 3ऱ्या वर्षी नाही का हम्म. मला 1 एकर वरच्या शेतात वांगे लावले होते. अच्छा, कमीत कमी 35 ते 40 क्विंटलचा तोडा निघेल. एक तोडा निघत होता. 8 दिवसानंतर 35 ते 40 क्विंटलचा एक तोडा निघत होता. हा, आणि मार्केटचे भाव बी भरपूर भेटले. अच्छा. 35, 40, 45 असे भाव भेटले. अच्छा, तर यावर्षी म्हणजे घर बांधायचं जे स्वप्न होतं ते पण पूर्ण केलंय आपण. पूर्ण झालं. म्हणजे ते बी वांग्याच्याच भरोश्यावर. वांग्याच्याच बरोबर. म्हणजे इथून पुढे वांगे हे सुटायचंच नाही आपल्याकडनं. नाही, कंटिन्युअसली एक वर राहील म्हणजे Continue राहील. राहील. म्हणजे बघा शेतकरी बांधवांना, आता हे सगळ्यात मोठा आनंद काही असेल ना, तो आहे की शेतकऱ्यांची कुठेतरी स्वप्नपूर्ती होते. आपण म्हणतो ना, शेतकऱ्यांना मिशन समृद्धीमध्ये शेतकऱ्यांना समृद्धीकडे घेऊन जायचंय. ते समृद्धी शेतकऱ्यांच्या आशा जेव्हा तुमची त्यांच्या बोलण्यातून दिसते, मी नाही सांगत आहे, त्यांच्या हावभावातून तुम्हाला दिसेल. आपण हे जेव्हा शेतकरी करेल ना, बोला. आपण सांगणार नाही, पण मग गावातले लोक सुद्धा सांगतील की वांग्यावर प्लॉट बांधले म्हणून आपण. कंपल्सरी कंपल्सरी मी तर माझ्या तोंडात सांगतोय, पण गावातले लोक सुद्धा म्हणजे सांगतील. ओळखच तुमची तशी झाली हा, आहे. तशी वांगे, झाली. एक वांगे चांगलं उत्पादक शेतकरी म्हणून हा. तुमची ओळखच झालेली आहे. बघा, हे 5 वर्ष त्यांनी कमवलंय मिशन अजून समृद्धीच्या बी माध्यमातून. मार्केटमध्ये आपल्याला मानताय ना, जसं बा की- ते माल आणतो बा जास्ती काढून. माल बी चांगला काढतोय, उत्पन्न चांगला घेतोय, आणि माल बी चांगला टिकतोय शेतामध्ये. असं बी होय. नाही की नुसतं आणायचं म्हणून ओढून ताडून आणला, असं पण नाही. तसं नाही, नुसतं खर्च करायचा म्हणून खर्च करायचं तसं पण काही केलेलं. तसं काहीच नाही. तसं. फक्त योग्य नियोजन केलंय, वेळोवेळी जे पाहिजे ते दिलंय, आणि हे दिलं. रिझल्ट समोर आहे. बघा शेतकरी बांधवांनो, हे बघा, मी बोलल्यापेक्षा शेतकरी जेव्हा बोलतो ना, हा आनंद काही वेगळाच असतो. म्हणून मिशन समृद्धी आपल्याला प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवायचं आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना समृद्ध बनवल्याशिवाय आपल्याला थांबवायचं नाही. कारण मिशन समृद्धी कोणती कंपनी नव्हे, तर मिशन समृद्धी शेतकऱ्यांसाठी चाललेलं एक मिशन आहे. आणि या मिशनचे उद्देश शेतकऱ्यांना समृद्ध बनवायचा. ते आज यांच्या बोलण्यातून आम्हाला दिसतोय. मला आवडं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने मिशन समृद्धी औषध घेतलंच पाहिजे. समाधानी पण आहे त्याच्यामध्ये. 4-5 शेतकऱ्यांनी घेतला ना यांचं पाहून. यांचं पाहून आता 4-5-10 शेतकरी आजूबाजूच्या पहिले सांगून बी ऐकत नव्हते, आता स्वतः घ्यायला लागले. अच्छा, आता म्हणजे हे बोलावं काम म्हणतात. होय. आता बोलवा म्हणतात, आम्हाला बी सांगा. आता तुम्हाला बरेचसे लोक स्वतःहून हा, बोलून पुढे बोला. होऊन घेऊन जातात. बोला. म्हणजे आपण मार्केटिंग करतोय का, नाही की स्वतः शेतकरीच आपल्याला आता म्हणतोय? बघा शेतकरी, आमची पॉलिसीच एक मिशन समजल्यानंतर एकच प्लॉट चांगला करायचा, आजूबाजूचे 10 प्लॉटने 100 अख्खं गाव येणार आहे जेव्हा प्लॉट चांगला दिसेल. एकदा मी एवढंच म्हणेल, औषधांचा रिझल्ट चांगला वाटला की जे मार्गदर्शन तुम्हाला भेटत राहिलं वेळोवेळी, त्याचा रिझल्ट चांगला वाटला. एक मार्गदर्शन भेटलं, औषधी भेटली, त्याचं दोघे ते सगळं हा वेळेवर भेटलं, दोन्ही वेळेवर गोष्टी, भेटलं त्याच्यामुळे हा फायदा तुम्हाला दिसतोय. तर एखाद्या वेळेस 100% औषधी वापरा किंवा नका वापरू. आमचं म्हणणं आहे, औषधी आम्ही जे सुचवतो हे फक्त सुचवतो, देत नाही. पण तुम्हाला गरज पडली तर द्यावे लागतात, तुम्ही मागितलं तर. नाहीतर औषधी तुम्ही कुठूनही घेऊ शकता, पण एक वेळेस मार्गदर्शन घेऊन शेती करा. अशाच पद्धतीचा फायदा तुम्हाला होईल शेतकरी बांधवांनो. कशा पद्धतीने यांचा रिझल्ट वाटला मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. यांचे अनुभव कसे वाटले ही कमेंटमध्ये सांगा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जाऊ द्या, कारण त्याही शेतकऱ्यांचा निश्चितपणे फायदा आपण झाला करून पाहिजे. देणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद. धन्यवाद सर.